नमस्कार मंडळी, मराठा आरक्षणाच्या विषयावरती हा सलग दुसरा भाग आपण करतो आहोत। हे जरा तपशीलवार समजून घेणं आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच राजकीय धुळवड पेटलेली आहे आणि त्यासाठी हा प्रकरण सगळं समजून घेणं आवश्यक आहे। काही फॅक्ट्स, काही फिगर्स, काही स्थिती आणि काही कधी घडलंय त्याची माहिती मी आपल्या समोर ठेवणार आहे। यावरती भाष्य मी कुठलं करत नाही आहे, पण उच्च न्यायालयाने काय केलं होतं, सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं, राज्य सरकारने काय केलं होतं हे आपल्या समोर येणं आवश्यक आहे। म्हणून ही माहिती आपल्या समोर मांडण्यासाठी मी आलेलो आहे। राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आणि मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे। यासाठी तरतूद करणं आवश्यक आहे। या संबंधीच्या चर्चा सुरू झाल्या। सरकार देखील याबाबतची कारवाई करत होतं आणि त्याच कारवाईनुसार एक एक घटना सरकार करत होतं। 9/1/2015ला एक पहिल्यांदा कायदा आला होता आणि त्या कायद्यानंतर ऑगस्ट 9, 2017ला राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता। त्या निर्णयानंतर 28/11/2018ला मराठा आरक्षणाचं बिल आलं आणि 30/11/2018ला हे मराठा आरक्षण राष्ट्रपती म्हणजे राज्यपालांच्या स्वाक्षरीने मंजूर झालं। या सगळ्या कालौघात आत्तापर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टाने नाकारण्यापर्यंतच्या घटना सगळ्या तुम्हाला सांगणं आवश्यक आहे। त्यासाठीच आपण हा विशेष व्हिडिओ करतो आहोत। सुप्रीम कोर्टाने नाकारताना काय म्हटलंय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। त्यात त्यांनी सुप्रीम कोर्टाचं एक महत्त्वाचं वाक्य असं आहे की अपवादात्मक आणि असामान्य परिस्थिती या दोन्हीही गोष्टी दिसलेल्या नाहीत, म्हणून हे नाकारण्यात येत आहे। त्यात महत्त्वाचं आहे की 2J राज्यघटनेच्या या मराठा आरक्षणाच्या कायद्यातला 2J हा मुद्दा राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करतो आहे असं वाटतं। 4(1)A आणि 4(1)B या गोष्टीसुद्धा नाकारण्यात आल्या सुप्रीम कोर्टाच्याकडून। त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(4)चा उल्लंघन करतात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आता हे आकडे जरा कळताना थोडंसं कठीण होईल, पण आपण ते अधिक तपशीलवार समजून घेऊयाच, एक एक गोष्ट आपली जरा स्पष्ट होत जाईल। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया मराठा आंदोलनासंबंधीच्या विषयावरती। मराठा समाजाच्या विषयामध्ये आंदोलनं खूप मोठ्या प्रमाणावर होत होती। राज्य सरकारलाही या आंदोलनामध्ये दखल घेऊन काहीतरी करावं असं वाटत होतं। यासाठी अगोदर राणे समिती म्हणजे नारायण राणे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती। या नारायण राणे समितीचा अहवाल आल्यानंतर म्हणजे फडणवीस जे म्हणतायत की आमचा कायदा हा आधीचा कायदा आहे, त्याच्याच आधी आपण जाऊया। राणे समितीच्या अहवालानंतर ESBC असा ॲक्ट राज्य सरकारने आणला होता। ती तारीख होती 9/1/2015। या ESBC ॲक्टमध्ये म्हणजे इकॉनॉमिकली स्पेशली बॅकवर्ड क्लास म्हणजे आर्थिकदृष्ट्या विशेष मागास प्रवर्ग ESBC म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये अगोदर तुम्हाला आठवत असेल की ESBC हे आरक्षण होतं, त्यानंतर स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास SEBC अशा स्वरूपाचा एक प्रकार आला। ESBC हा जो विषय आहे तो पहिल्यांदा नारायण राणे समितीच्या अहवालानंतर 9 जानेवारी 2015ला हा ESBC कायदा आणण्यात आला आणि या कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला होता की मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळं याला आरक्षणाची गरज आहे आणि हा आहे मूळ मराठा आरक्षणाचा कायदा। आता तो मुद्दा येतो की ज्या मुद्द्यावरती काही नेते आरोप करतायत की केंद्रानं जेव्हा 102वी घटना दुरुस्ती केली होती, 102री घटना दुरुस्ती झाली होती, ती घटना दुरुस्तीनुसार 342A हे कलम राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं। बघा नीट लक्ष द्या, 102री घटना दुरुस्ती झाली होती ती 11 ऑगस्ट 2018 रोजी। ज्या घटना दुरुस्तीनुसार 342A हे कलम मध्ये घालण्यात आलं होतं आणि इथेच खरा दावा असा होतोय की 342A हे कलम 2018 साली म्हणजे 11 ऑगस्ट 2018 साली घालण्यात आलं आणि मराठा आरक्षणाचा कायदा हा 28/11/2018ला बिल म्हणून मांडण्यात आला आणि 30/11/2018ला याला राज्यपालांची मंजुरी मिळाली। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
एप्रिल मे असं जे पुढे जो आपला कालावधी आहे, म्हणजे ऑगस्ट नंतरचे जे पुढचे महिने आहेत, सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर हा ऑगस्ट 8, 9, 10, 11 म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये हा पुढचा कायदा मंजूर झालेला आहे. 3 महिना उशीर असेल तरीही 28/11ला मंजूर केलेलं बिल हे लक्षात घेतलं पाहिजे की हे मंजूर केलेलं बिल हे कुठल्या कायद्याचं आहे, नवीन कायदा नाही आहे. हा कायदा जोडण्यात आलेला आहे ESBC ॲक्टला, ज्याला 9/1/2015ला मंजुरी देण्यात आली होती. म्हणजे त्यातली भाषणं तुम्ही बघताय. त्यामुळं फडणवीस दावा असा करतायत की ह्या कायदा घटना दुरुस्तीच्या आधीचा कायदा आहे. बरं, 342A हे जे इन्सर्ट केलेलं कलम आहे ते काय आहे ते समजून घेऊया. या कलमानुसार सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या वर्गासाठी आरक्षण देण्याचा राज्याचा अधिकार संपुष्टात आणला होता आणि तो अधिकार राष्ट्रपतींच्याकडं म्हणजे स्वाभाविकपणे केंद्र सरकारच्याकडं देण्यात आलेला होता. आता ही सगळी प्रक्रिया जरा आधी आपण समजून घेऊया. म्हणजे हे सगळं जाणून घेत असताना की ऑगस्ट 9, 2017ला मराठा समाजांना आंदोलनानंतर काही विशेष निर्णय, विशेष सवलती देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. आणि या सवलतीनुसार मग ते वेगवेगळे शिष्यवृत्ती देणं असो, महामंडळाची स्थापना असो, त्याला सक्षम करणं असो, आणि त्याच वेळेला एक निर्णय घेण्यात आला होता की एक समिती गठीत करण्यात यावी आणि त्या समितीला विशेष कालमर्यादा देऊन त्या समितीकडून अभ्यास करून घेण्यात यावा. आता ही गायकवाड समिती जी नियुक्त करण्यात आली होती त्या गायकवाड समितीला 1035 पानांचा अहवाल आला आणि या 1035 पानांच्या अहवालामध्ये आपण जरा शॉर्टमध्ये समजून घेऊया. खूप वेळ आपल्याकडं नाही आहे तो समजून घ्यायला, तर शॉर्टमध्ये समजून घेऊ. या अहवालामध्ये गायकवाड समितीनं मराठा समाजाच्या विषयामध्ये जी मतं मांडली ती तुम्हाला मी सांगतो आहे. गायकवाड समितीनं साधारणतः 8.93 लाख म्हणजे 8,93,000 लोक प्रतिनिधी संस्था यांच्याशी संपर्क साधला होता आणि यांच्याशी संपर्क साधून त्यांनी जो निष्कर्ष काढला आहे तो काय आहे तर राज्यातल्या एकूण मराठा समाजापैकीचा 76.86% समाज हा फक्त शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा होतो की राज्यातला 23% किंवा थोडासा वर हा समाज अन्य व्यवसायावर आहे, तर बहुतांश समाज हा फक्त शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर आहे. 50% मराठा समाजाची लोक अजूनही मातीच्या घरात राहतात असा निष्कर्ष गायकवाड समितीने काढलेला होता. 35.39% लोकांच्याकडं व्यक्तिगत नळ कनेक्शन देखील नाही आहे मराठा समाजाच्या, असं गायकवाड समिती म्हणते. 13.42% एकूण मराठा समाजातील लोक अशिक्षित आहेत. 35.31% लोकांना फक्त प्राथमिक शिक्षण मिळालेलं आहे आणि 43% लोकांना माध्यमिक शिक्षण मिळालेलं आहे. म्हणजे एकूण मराठा समाजापैकी आपण जर साधा ढोबळमानानं बघितलं तर 80-82% लोक ही माध्यमिक शिक्षणपर्यंतच अशिक्षित आणि माध्यमिक शिक्षणपर्यंत घेतलेली आहेत. 93% मराठा समाजाचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे फक्त वार्षिक 1 लाख रुपयाच्या आत आहे असा गायकवाड समितीचा निष्कर्ष होता. तर 24.02% हे म्हणजे राज्याच्या BPLची संख्या आहे. BPLची जी लोक आहेत राज्यामध्ये, राज्याच्या एकूण संख्येच्या बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचं पर्सेंटेज जे आहे ते 24.2 आहे. पण मराठा समाजामधली जी माणसं बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालची आहेत त्यांचं मराठा पॉप्युलेशनच्या एकूण पर्सेंटेज हे 37.38% आहे. म्हणजे राज्याच्या बिलो पॉवर्टी लाईनच्या पेक्षा सुद्धा मोठं पर्सेंटेज मराठा समाजामध्ये आहे. मराठा समाजातील सर्वाधिक लोक हे दारिद्र्य रेषेखालची आहेत असा गायकवाड समितीचा अहवाल होता. तर 71% लोकांच्याकडं 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. म्हणजे मराठा समाजातला 71% वर्ग हा अल्पभूधारक आहे असं देखील गायकवाड समितीला वाटत होतं. आता गायकवाड समितीने या अल्पभूधारक असणे, बिलो पॉवर्टी लाईन असणे, अशिक्षित असणे या सगळ्या निकषावर ही अपवादात्मक आणि असामान्य स्थिती म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी शिफारस केली होती. आणि त्यातला जो शब्द वापरला आहे की मराठा समाजानं आपली एस्टीम लेवल लूज केलेली आहे, सोशल इस्टीम लेवल, पर्सनल इस्टीम लेवल लूज केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्याला जर पुन्हा अपलिफ्ट करायचं असेल तर त्याला
आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही असंही गायकवाड समितीनं म्हणणं मांडलं होतं. आता या सगळ्या अहवालाचा आधार घेऊन राज्य सरकारने इथे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. 28/11/2008ला या सगळ्यामध्ये गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारला. 1 जुलै 2019चा अमेंडमेंट आहे. 28/11/2018ला हा कायदा आणला आणि 30/11/2008ला याला राज्यपालांची मंजुरी मिळाली. पुढे 1 जुलै 2019ला याच्यामध्ये अमेंडमेंट झालं आणि हा कायदा अस्तित्वात आला. आता घोटाळा असा आहे की घटनादुरुस्तीनंतर चुकीचा कायदा केला असा आरोप होतोय. घटनादुरुस्ती कधी झाली आहे? 11 ऑगस्ट 2018ला 342 हे कलम राज्यघटनेमध्ये इन्सर्ट करण्यात आलं, ज्याच्यावरती राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. पण हा जो मराठा आरक्षणाचा कायदा आहे तो ESBC ॲक्ट जो आणला होता राणे समितीच्या अहवालानंतर 9/1/2015ला त्याला जोडून असलेला कायदा आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला कायदा हा घटनादुरुस्तीच्या आधीचा कायदा आहे असं त्यावेळेसच्या सरकार पक्षाच्या वतीनं सांगण्यात येतं. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे सगळं जे घडतं आहे की ESBC ॲक्ट येतो, नंतर SCBC ॲक्ट येतो, त्याला मंजुरी मिळते, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या समितीच्या अहवालावर आधारलेल्या आहेत त्या समितीच्या अहवालाला याला अपवादात्मक आणि असामान्य स्थिती मानायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे आणि याच नकारामुळं हे सगळं आरक्षण टिकलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की राज्यघटनेच्या 14-15चं हे उल्लंघन आहे, हे घटनाबाह्य आहे. म्हणजे 4.1A आणि 2J या 4.1B ही कलमं ही राज्यघटनेच्या एकूणच च्या विरोधात आहेत असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. याआधी राज्य सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टाने अपवादात्मक आणि असामान्य स्थिती आहे असं मंजूर केलं होतं. हायकोर्टाचं हे म्हणणंही सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. याला अपवादात्मक आणि असामान्य स्थिती मानायला सुप्रीम कोर्ट तयार नाही आहे आणि म्हणूनच ही सगळी गडबड होते आहे. आता 102 या घटनादुरुस्तीनुसार जे इन्सर्ट केलेलं 342 हे कलम आहे, याच्यामध्ये कोणत्याही समाजाला एखाद्या मागास प्रवर्गात समाविष्ट करण्याचे अधिकार राज्याकडून काढून घेण्यात आलेले आहेत आणि ते राष्ट्रपतीकडे देण्यात आलेले आहेत. आता हे जे वेगवेगळे निकालपत्र राज्यात चाललेलं आहे त्यातही ही गडबड दिसते आपल्याला की काही जजनी ह्या राष्ट्रपतीकडे अधिकार असल्याचं म्हटलं आहे, काही जजनी राज्य अपवादात्मक असल्याचं म्हटलेलं आहे. आता याच्यानुसार राष्ट्रपतींच्याकडे जर असेल तर राष्ट्रपती हे करू शकतात का, हाही मोठा प्रश्न आहे. किंवा राष्ट्रपतींनी केलं तर पुन्हा 50% मर्यादेचं उल्लंघन याबाबत काय निर्णय येईल त्याविषयी देखील मनात प्रश्न आहेत. पण आज तरी देवेंद्र फडणवीस जो दावा करतायत की हे आधीच आहे ते ESBC ॲक्टनुसार तो दावा खरा वाटतो आणि यावरूनच रणकंदन राज्यामध्ये माजलेलं आहे. आता हा कायदा घटनादुरुस्तीच्या आधीचा की घटनादुरुस्तीच्या नंतरचा हा मुद्दाही इथे गैरलागू ठरतो आहे. कारण यातल्या मुळात 50%ची जी अट आहे जी राज्यघटनेच्या कलमांचं उल्लंघन करणारी आहे असं न्यायालयाला वाटतं, ती बाब खूप महत्त्वाची आहे. 50%चा मुद्दा म्हणजे इंदिरा साहनी प्रकरणातला जो 50% आरक्षणाचा मुद्दा आहे तो जोपर्यंत सॉर्ट आउट होणार नाही तोपर्यंतही या विषयामध्ये वेगळं काही घडेल अशी शक्यता दिसत नाही. आता पुनर्विलोकन याचिका किंवा अन्य बाबतीमध्ये काय होईल त्यावरच मराठा आरक्षणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आता या सगळ्या प्रकारामध्ये राजकीय लढाई जास्त होते आहे आणि न्यायालयीन लढाई मात्र कमी होते आहे अशी सगळी ही स्थिती दिसते आहे. राजकीय कुरघोडी करण्यापेक्षा न्यायालयीन पातळीवर हा लढा देणं अधिक आवश्यक आहे. तूर्तास इतकी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. जजमेंटची कॉपी जेव्हा अधिक येईल तेव्हा सविस्तरपणे या विषयावर पुन्हा बोलता येऊ शकेल. तोपर्यंत नमस्कार.